शांत बसा मॅडम. आज प्रभाग क्रमांक 24D मधून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली, त्याबद्दल मी माझ्या सर्व पक्षाच्या नेतृत्वाचं, आदरणीय देवेंद्रजींचं, चंद्रकांत दादा पाटलांचं, रविजी चव्हाणांचं, बावनकुळे साहेबांचं, या शहराचे नेते, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माझे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आणि सर्व पार्टीचं मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी पुन्हा एकदा माझ्यासारख्या या सामान्य कार्यकर्त्यावर हा विश्वास दाखवला. यादी का जाहीर झालेली? यादीचं अंतिम काम चालू आहे. आता ज्या प्रदेशात एकूण महाराष्ट्रात 29 महानगरपालिका आहेत. प्रदेशाचे अध्यक्ष या ठिकाणी सगळ्या अंतिम याद्या थोड्याच वेळात प्रसिद्ध करतील. युतीमध्ये आक्रमक झालेली आहे. आरपीआयला जी 9 जागा देण्यात आलेल्या आहेत त्यातले 7 भाजपचे उमेदवार दिले असा त्यांचा आरोप आहे आणि ते पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करतात. आपल्या आरपीआय हा आमचा सहकारी पक्ष आहे, महायुतीतला पक्ष आहे. आदरणीय आठवले साहेब, आदरणीय देवेंद्रजी यांची अत्यंत सविस्तर चर्चा होऊन या जागा त्यांना देण्यात आलेल्या ज्या आहेत, हा आकडा तुम्ही कुठून काढला मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे सन्मानजनक जागा महायुतीत आम्ही आरपीआयला दिलेल्या आहे, शिवसेनेला दिलेल्या आहेत आणि या शहरात आम्ही महायुती म्हणूनच पुढे जाणार. शिवसेनेला किती निवडणूक लढते, एकूण किती जागांवर भाजपने उमेदवार दिलेले आहेत? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती म्हणून आम्ही 165 जागा जिंकतोय आणि लढतोय. शिवसेनेला किती जागा दिल्या त्यामध्ये? भाजप म्हणून किती जागा? शिवसेनेला आम्ही महायुती म्हणून लढतोय. भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि शिवसेना म्हणून एकत्रित आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. आपण जे विभाजन अपेक्षित करता तसं विभाजन महायुतीत नाही. ते सुद्धा आपल्या चिन्हावर नाही, भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढेल आणि शिवसेना शिवसेनेच्या चिन्हावर लढेल. याचा निर्णय आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथजींनी मिळून ठरवलाय आणि तो जो आकडा दोन्ही पक्षांना मान्य असेल त्या आकड्यांवरच त्यांची उमेदवारी अर्ज आपण ह्या महायुतीचा अंतिम जो तोडगा आहे हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी मिळून ठरवतील. तो आकडा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. भाजपचे अनेक उमेदवार नाराजी व्यक्त करतात, सोशल मीडियावर नाराजी दिसते. 2300 जणांच्या आपण मुलाखती घेतल्या, फक्त 165 जणांना तुम्ही आता उमेदवारी देऊ शकणार आहात, तर बाकीच्या नाराज असलेल्या लोकांचं कसं काय गणित बसवणार आहात? भारतीय जनता पार्टी ही या शहरातली आणि या राज्यातली आणि या देशातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, किंवा जगातली मोठी पार्टी आहे. कार्यकर्त्यांचं प्रचंड मोठं जाळं असल्यामुळं हा अंडरेज असतोच, परंतु भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता हा आज उमेदवारी अर्ज भरूस्तवरच उमेदवारी मागतो, त्याच्यानंतर तो कमळासाठी काम करू लागतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टीचा